परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवायचा आहे. या उपक्रमात पालकांनी सहभाग कसा नोंदवावा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप हे ॲप ओपन करावे. या ॲपमध्ये आपल्या वर्गाचा ग्रुप आहे. आत्ता मी इयत्ता 8वी या वर्गाचा PS-TV 8th क्लास हा ग्रुप ओपन करतो. या ग्रुपवर वर्ग शिक्षकांनी लिंक पाठवलेली आहे. वर्ग शिक्षकांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करावे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे. या स्क्रीनवर आत्तापर्यंत सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची संख्या समोर दिसत आहे. खाली गेला असता पार्टिसिपेट नाऊ हा टॅब दिसेल. या पार्टिसिपेट नाऊ या टॅबवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर पार्टिसिपेट ॲज म्हणजे कोणी सहभाग नोंदवायचा यांची माहिती दिसत आहे. सर्वप्रथम स्टुडंट, ज्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी क्लिक टू पार्टिसिपेट येथे क्लिक करावं. जर विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने नोंदणी करणार असतील तर स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन येथे क्लिक करावं. शिक्षकांनी सहभाग नोंदवण्यासाठी टीचर या टॅबच्या खाली क्लिक टू पार्टिसिपेट आहे येथे क्लिक करावं. आणि आता आपण पालकांनी सहभाग कसा नोंदवायचा हे पाहणार आहोत. म्हणून पॅरेंट हा जो शब्द आहे याच्या खाली क्लिक टू पार्टिसिपेट या टॅबवर मी क्लिक करत आहे. येथे क्लिक केल्यानंतर पालकांनी आपलं संपूर्ण नाव लिहायचं आहे. येथे फुल नेम, येथे मी माझं नाव टाईप करतो. नाव टाईप केल्यानंतर खाली आपला मोबाईल नंबर टाईप करावा. मी मोबाईल नंबर टाईप करत आहे. आणि मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर लॉग इन विथ OTP यावर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर एक OTP येईल. OTP आलेला आहे. हा OTP एंटर OTP मध्ये टाईप करायचा. OTP टाईप केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केले असता आपण सहभागी झाल्याबद्दल येथे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं. इथे पहा, यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड युअर पार्टिसिपेशन इन परीक्षा पे चर्चा 2025 अशा प्रकारे मेसेज आलेला आहे. आणि तसेच आपण जो आता सहभाग नोंदवलेला आहे याचं प्रमाणपत्र आपल्याला 1 फेब्रुवारीपासून मिळणार आहे. ते खाली लिहिलेलं आहे, द सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम 1 फेब्रुवारी 2025. अशा प्रकारे आपला सहभाग नोंदवण्याचं जे आपलं काम आहे ते पूर्ण झालेले आहे.